काही दिवसापासून एक अफवा या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये केली जाते। त्याच्यामध्ये मी पक्षांतर करतो आहे का, करतो असं म्हणून सांगितलं जातं आहे। बऱ्याचशा कार्यकर्त्यांकडून मला विचारणा झाली। त्याच्यावर माझं स्पष्ट म्हणणं आहे की माझा राजकीय जन्म हा भारतीय जनता पक्षात झालेला आहे आणि भारतीय जनता पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे। मला 2019ला भारतीय जनता पक्षाने प्रशासकीय अधिकारी असताना त्या ठिकाणी त्या मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची किंवा प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली। त्यानंतर मी निवडून आल्यानंतर मला गुजरात राज्यातही प्रभारी केलं, त्यानंतर मध्य प्रदेश राज्यालाही प्रभारी केलं। त्या ठिकाणी निजामाबाद म्हणून एक तालुका आहे, तो तेलंगणामध्ये आहे, तिथं देखील प्रभारी म्हणून काम करण्याची संधी दिली आणि विश्वास व्यक्त केला आणि त्या विश्वासाला मी कुठेही तडा जाऊ दिला नाही। त्या ठिकाणी पक्षाच्या मार्गदर्शनानुसार त्या ठिकाणी मी चांगलं काम केलं आणि त्या ठिकाणी तिन्ही राज्यांमध्ये मी त्या ठिकाणी उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले। त्यासाठी मी तेवढं कार्य केलेलं आहे। एवढी कमी वयामध्ये राजकीय जीवनामध्ये माझ्यावरती पक्षाने निष्ठा ठेवली आहे, म्हणजे माझी पक्षाची निष्ठा आहे आणि त्यांची माझ्यावर जबाबदारी सोपवलेली आहे। मी त्याला कुठेही तडा जाऊ देणार नाही आणि माझं असं म्हणणं आहे की मी ह्या मतदारसंघामध्ये एकमेव असा आमदार आहे किंवा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आहे। मला कुठेही कॉम्पिटिशन नाही, परंतु आमच्याच पक्षातले कोणीतरी लोक जे इच्छुक असतील ते हे अफवा पसरवत आहे आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे असं मला वाटतं। विरोधकांना काय बोलण्याचं कारण नाही, कारण विरोधक त्यांच्या पक्षामध्ये उमेदवारी करणारच आहेत। त्यांना माझ्या पक्षामध्ये यायची गरज नाही किंवा मी त्यांच्या पक्षामध्ये यायची त्यांची अपेक्षाही नसणार, परंतु माझ्याच पक्षातले काही जे लोक आहे जे इच्छुक असतील ते लपून असं कारस्थान करतायत, षडयंत्र माझ्या विरुद्ध करतायत। त्यांना माझं सांगणं आहे की मी भारतीय जनता पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे। माझ्यावर पक्षाने मोठी मोठी जबाबदारी सोपवलेली आहे आणि ह्याहीपेक्षा लहान जबाबदारी जरी सोपवली तरी मी ती लहान जबाबदारी प्रामाणिकपणे जबाबदारीने पार पाडेल। मी भारतीय जनता पक्षात मरेपर्यंत भारतीय जनता पक्षात राहीन आणि निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम करेल।